फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर आज वाळवणाची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि काय दाखवणार आहे ते पण सांगते तुम्हाला. तर आज मी बनवणार आहे वाळवणीच्या दह्यातल्या मिरच्या. तर त्या कशा बनवायच्या, त्याची प्रोसेस काय आहे आणि रेसिपी कशी आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तर मी मार्केटमधून छानपैकी अशा हिरव्या मिरच्या घेऊन आलेली आहे. तर त्याचेच आपल्याला दह्याच्या मिरच्या बनवायच्या आहेत. तर चला दाखवते कशा घ्यायच्या मिरच्या पण. तर हे बघा, इथे मी मिरच्या आणलेल्या आहेत. तर अशा ढबुळ्या मिरच्या बघून घ्यायच्या. ह्या दह्याच्या मिरच्या खूप छान टेस्टी लागतात आणि ज्या आपल्या बारीक असतात ना मिरच्या, त्या खूप तिखट असतात. ह्या तेवढ्या तिखट नसतात, त्याच्यामुळे ह्याच मिरच्या वापरायच्या वाळवणासाठी. तर मी इथे 1 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मी याला छान स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेलं आहे, कारण याचं पूर्ण पाणी सुकलं पाहिजे त्याच्यासाठी. तर इथे पाणी छान सुकलेलं आहे आणि इथे फॅन खाली आता याला छान आपल्याला थोडंसं याचं पाणी पूर्ण वाळवून घ्यायचं, म्हणजे पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे कॉटनची रुमाल. तर रुमालनं आपल्याला हे मिरच्या पुसून तिथे वाळू घालायच्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पुसून छान फॅन खाली वाळत घातलेले आहे. आणि हे मिरची अशी आपल्याला छान याचं पूर्ण पाणी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. हे बघा, बाजारात खूप स्वस्त भेटतात मिरच्या. मी पण मार्केटमधूनच आणलेले आहेत, कारण काल होता बुधवार, तर बुधवारच्या मार्केटमधूनच आणलेले आहेत हे मिरची. चला आता हे पूर्ण मिरच्या मी पुसून व्यवस्थित इथे फॅन खाली सुकण्यासाठी ठेवून देते. इथे आपल्या मिरच्या पण छान स्वच्छ धुवून साफ करून झालेल्या आहेत. तर याला आता आपण मध्ये चीर पाडायची आहे, म्हणजे कापून घ्यायचे आहेत. तर आपल्याला लागणार आहे साहित्य. तर इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. मी इथे पॅकेटचं घेतलं आहे. लूज जर भेटत असेल तुमच्याकडं तर तुम्ही लूज पण यूज करू शकता. आणि इथे लागणार आहे आपल्याला मीठ. आणि इथे घेतलेलं आहे दुसरं मोठं पातेलं. आणि लागणार आहे आपल्याला अर्धा लिटर पाणी, म्हणजे अर्धा लिटर दही घेतले तर अर्धा लिटर पाणी पण लागणार आहे. चला तर आता हे मिरच्या पण मी छान कापून घेते. तर हे बघा, असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पूर्ण कट करायचं नाही, फक्त असं जे मिरची भाज्यासाठी आपण करतो ना कट, तसे करायचे आहे. इकडून व्यवस्थित असंच ठेवायचं, फक्त एक कट मारायचा. चला आता हे पूर्ण मी करून घेते. मी पूर्ण आपल्या मिरच्या चिरून घेतल्या आहे मस्त मध्यभागी. चला आता आपल्या या पातेल्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. तर इथे पातेल्यात घातलं आहे दही, आणि इथे मोठे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आणि आपल्याला घालायचं आहे याच्यात पाणी. आता हे छान मिक्स करून घेते. तर इथे मस्त आता हे मी मिक्स करून घेत आहे. मीठ आहे घातलेलं, तेच आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता घालूया याच्यामध्ये मिरच्या. असं मुरवायचं आहे. आणि ह्या मिरच्या आपल्याला 3 दिवस मुरत घालायच्या आहेत असंच दह्यामध्ये, म्हणजे पूर्ण दही आपल्या मिरचीला छान लागलं पाहिजे, तरच त्याची टेस्ट छान येते.
बघा इथे मस्त मी आता हे दह्यामध्ये मिरच्या मिक्स करून घेतल्या आहेत. तर आपल्याला अशाच भिजत ठेवायचा 3 दिवस. आता उद्या सकाळी पण मी मस्त मिक्स करून घेणार, परत संध्याकाळी मिक्स करून घेणार. असं 3 दिवस मिक्स करायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे वाळू घालायचे आहे. तर इथे मी दह्याच्या मिरच्या आज आहे चौथा दिवस. 3 दिवस मी छान भिजवून घेतलेले आहेत. आज आपल्याला हे वाळू घालायचे आहेत. तर याला मिक्स करून घेतले मी. बघा कलर पण खूप छान आला याला. ग्रीन कलर होता ते पूर्ण गेला आहे, आता येलो कलर आलेला आहे. तर आपल्याला हे आज वाळवायच्या आहेत मिरच्या. तर इथे मी मस्त उन्हाला घातलेल्या आहेत मिरच्या वाळवायला. मी इथे प्लेटमध्ये ठेवल्या आहेत. तुमच्याकडे कवर असेल तर त्याच्यावर पण छान पैस वाळू घालू शकता. आणि इथे पण आहे मस्त ऊन लागत आहे. तर आपल्याला ह्या मिरच्या 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत. आपल्या दह्याच्या मिरच्या 3 दिवस वाळलेल्या आहेत एकदम मस्त. चला तर आता फ्राय करून दाखवते कशा झाल्या आहेत ते. एकदम मस्त आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. चला तर आता हे फ्राय करूया. तर इथे ठेवलेली आहे गॅसवरती कढई. तर इथे कढईमध्ये तेल पण घातलेलं आहे मी. तर तेल गरम झालेलं आहे. घालूया मिरच्या. तेल जास्त गरम करायचं नाही, थोडंसं गरम झालं की मिरच्या घालायच्या. जर जास्त तेल गरम झालं तर मिरच्या पूर्ण जळून जातील. तर छान अशा भाजून घ्यायच्या आहे. कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायच्या आहेत. बघा कलर पण खूप सुंदर आलाय. आता हे काढून घेते. किती सुंदर झालेल्या आहेत आपल्या मिरच्या दह्याच्या आपल्या. तर ही मिरच्याच्या वाळवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखीन अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.